मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या मानवाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का? याचं उत्तर आहे नाही. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार नव्हता. मग कोण टाकणार होतं? पहिलं पाऊल टाकणार होता एडविन सी आल्डारिन. तो अमेरिकेचा वैमानिक होता. स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता. हे अपोलो चंद्रयान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश गेला, पायलट फर्स्ट. आणि एडविन सी आल्डारिन पुढे झाला. पण चंद्रावर पाय टाकायच्या अगोदर त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय टाकला आणि त्या वातावरणात जळून गेलो तर? मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणानं मला खेचून घेतलं तर? मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथं मी भरकटलो तर? तो या विचारात होता. तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि चंद्रावर त्यांनी पाय टाकला. आणि चंद्रावर पाय टाकणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंग कीर्तिमान झाला. खरं तर एडविन सी आल्डारिनकडे सगळं होतं. अनुभव होता, बुद्धी होती, ज्ञान होतं. तरी एडविन सी आल्डारिन मागं राहिला आणि नील आर्मस्ट्रॉंग याच्याकडे यापैकी काही नव्हतं. तरी नील आर्मस्ट्रॉंग कीर्तिमान झाला. याचं कारण काय? एडविन सी आल्डारिन निर्णय घेऊ शकला नाही आणि नील आर्मस्ट्रॉंग पटकन निर्णय घेऊ शकला.